आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। 14व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे, तसेच महायुती सरकारचे सुद्धा शेवटचं अधिवेशन आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा विरुद्ध ओबीसी वाद, पोर्शे अपघात प्रकरण, घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे। तर तिकडे पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे। तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। दरम्यान अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झाली असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला त्या आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली। राजू पारवे सोडून ज्या आमदारांनी राजीनामा दिलाय ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत, त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला। यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह 8 आमदारांचा समावेश आहे। राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती। रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला होता। राजीनामा दिलेले सदस्य राजू पारवे, उमरेड विधानसभा, राजीनामा 24 मार्च। निलेश लंके, पारनेर विधानसभा, राजीनामा 10 एप्रिल। प्रणिती शिंदे, सोलापूर शहर मध्य विधानसभा। बळवंत वानखेडे, दर्यापूर विधानसभा। प्रतिभा धानरकर, वरोरा विधानसभा, 13 जून। संदीपान भुमरे, पैठण विधानसभा, 14 जून। रवींद्र वायकर, जोगेश्वरी पूर्व विधानसभा। वर्षा गायकवाड, धारावी विधानसभा, लोकसभेवर निवड। महाराष्ट्रातील 7 आमदार लोकसभेवर निवडून गेले। लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली। विधानसभेचे 13 आणि विधान परिषदेचे 2 असे 15 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढली होती। त्यापैकी 7 आमदारांचा विजय झाला तर 7 आमदार पराभूत झाले। या आमदारांचा लोकसभेला पराभव: सुधीर मुनगंटीवार, भाजप, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पराभव। राम सातपुते, भाजप, सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव। शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी, शरद पवार गट, सातारा लोकसभा निवडणुकीत पराभव। मिहिर कोटेचा, भाजप, ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभव। यामिनी जाधव, शिवसेना, शिंदे गट, दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभव। विकास ठाकरे, काँग्रेस, नागपूर लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभव। रवींद्र धंगेकर, काँग्रेस, कसबा लोकसभा निवडणुकीत पराभव। महादेव जानकर, रासप, परभणी लोकसभा निवडणुकीत पराभव। रवींद्र धंगेकर, काँग्रेस, कसबा लोकसभा निवडणुकीत पराभव। महादेव जानकर, रासप, परभणी लोकसभा निवडणुकीत पराभव। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।